शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। मित्रांनो, श्रावण सोमवार म्हणजे महादेवाची भक्ती करण्याचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो। पण तुम्हाला माहिती आहे का, शिवलिंगावर जल अर्पण करताना आपण नकळत काही चुका करत असतो आणि त्या चुका टाळणे आपल्या श्रद्धेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते। आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिली चूक म्हणजे घाईघाईने जल अर्पण करू नका। महादेवाला जल अर्पण करताना मन शांत ठेवा। फक्त पाणी ओतणे म्हणजे पूजा नाही, तर त्या क्षणी मनामध्ये महादेवाचे स्मरण, श्रद्धा आणि सकारात्मक भावना असणे महत्त्वाचे आहे। जल अर्पण करताना मनात म्हणा ओम नमः शिवाय। दुसरी चूक म्हणजे शिवलिंगावर जल अर्पण करताना मनात नकारात्मक विचार ठेवू नका। माझे हे होईल का, माझे काम का होत नाही, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का, असे विचार करण्याऐवजी महादेवावर विश्वास ठेवा। कारण भक्ती म्हणजे फक्त इच्छा मागणे नाही, तर भक्ती म्हणजे संकटातही देवावर विश्वास ठेवणे। तिसरी चूक म्हणजे शिवलिंगावर जल अर्पण करून लगेच निघून जाऊ नका। शक्य असल्यास काही क्षण शांत बसा, डोळे बंद करा आणि मनापासून महादेवाचे स्मरण करा। कदाचित त्या काही शांत क्षणांमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळेल, कदाचित मनाला धीर मिळेल, कदाचित तुम्हाला जाणवेल की मी एकटी नाही, महादेव माझ्यासोबत आहेत। चौथी गोष्ट म्हणजे पूजा करताना दिखावा करू नका। महादेवाला मोठ्या पूजा, मोठा खर्च किंवा दिखावा यापेक्षा मनातील श्रद्धा महत्त्वाची आहे, अशी भक्तांची भावना आहे। तुमच्याकडे फक्त साधे पाणी असेल तरी ते प्रेमाने अर्पण करा, कारण देवाला वस्तूची किंमत नाही, तर भावनेची किंमत असते। आणि पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवाकडे प्रार्थना करताना फक्त स्वतःसाठी मागू नका। महादेवाला म्हणा, माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा, ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे त्यांना शक्ती द्या, ज्यांना मार्ग दिसत नाही त्यांना योग्य दिशा द्या, आणि माझ्या मनातील अहंकार, भीती आणि नकारात्मकता दूर करा। मित्रांनो, ही प्रार्थना मनापासून केली तर तुमच्या मनालाच एक वेगळी शांती मिळेल। लक्षात ठेवा, महादेव म्हणजे फक्त मंदिरातील शिवलिंग नाही, तर महादेव म्हणजे विश्वास, संयम, शक्ती आणि संकटातून पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा। मित्रांनो, आज श्रावण सोमवाराच्या दिवशी जल अर्पण करताना एक संकल्प करा, आणि तो म्हणजे परिस्थिती कितीही कठीण असली तरी मी हार मानणार नाही। महादेवावर विश्वास ठेवून मी माझ्या आयुष्यात पुढे जात राहील। मित्रांनो, जर तुम्हालाही महादेवावर श्रद्धा असेल तर कमेंट्समध्ये प्रेमाने लिहा ओम नमः शिवाय, आणि हा व्हिडिओ महादेवाच्या भक्तांपर्यंत नक्की शेअर करा।